हे काय नाही चाले ना तारा? नाही, त्या नाही आल्या. ते दिसतंय मला. पण तुला काय सांगितलं होतं मी? काहीही झालं तरी ताराला घेऊन यायचं सोबत. सांगितलं होतं की नाही? मग का नाही आणलंस तिला? सावली, तिची काहीच तयारी नाही आहे. ऐन वेळेवर ती आपल्या दोघींना तोंडावर पाडेल. कळतंय? माई, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं नाही ऐकलं. उलट मलाच म्हणाल्या की आपण दोघी सुद्धा सुट्टी घेऊया. पण मी माझी आले. उपकार झालेत मॅडम. थँक्यू सो मच आल्याबद्दल. किती कार्यक्रम ठरले, लिस्ट दाखवू का तुला? हां, काही तयारी झालेली नाही आपली अजून. माई, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. काय व्यवस्थित होईल ग? डोंबल माझं. अगं, प्रत्येक गाण्याची किती तयारी करतो आपण, माहिती आहे ना तुला कार्यक्रमाच्या आधी. आणि इथं त्या ताराचा पत्ता नाहीये. सावली, हे बघ, मला प्रत्येक वाक्याची, शब्दाची, प्रत्येक हरकतीची तयारी झालेली पाहिजे. कुणाला तसूभरही डाऊट येता कामा नये. आधीच आपले अनेक शत्रू टपून बसलेत. त्यात तुझा तो मानलेला बाप, तो तर आपलं भांडं फोडायला कधीचा आतुर आहे. मला आता कुणालाही ती संधी द्यायची नाहीये. कळतंय? मी उद्यापासून तारा मॅडमला रियाजासाठी घेऊन येईन, पण आता आपण रियाज करूयात. तू करते ग तुझ्या वाट्याची मेहनत, आणि या ताराचं काय करू मी? जीव तोडून शिकवलं मी तिला, पण तरी तिच्या गळ्याला काही सूर नाही. काय कमी केली मी सावली तिला, सांग तूच. कसली कमी केली? सगळं तर दिलं तिला. वजे घराण्याचं नाव, पैसा, प्रसिद्धी, सगळं सगळं असं ऐकतं ताटात वाढून दिलं. पण शेवटी कर्मदरिद्रीच माझी लेक. तिच्या झोळीत कितीही टाकत गेलं तरी तिची झोळी सदान कदा फाटकीच. वाईट वाटतं ग, वाईट वाटतं. आजवर ताराला मी जे काय दिलंय ना, जे आयुष्य तिला दिलंय, त्यासाठी खरं तर तिने माझे आभार मानले पाहिजे. पण काय देतीये ती मला? मनस्ताप. फक्त आणि फक्त मनस्ताप देते मला ही पोरगी. माई, तुम्ही नका फार विचार करू. चला आपण रियाज करूयात. बस. अमृता. बाबा, बसा ना. नाही, मुद्दामच आलो. म्हटलं बोलावं तुझ्याशी. काय सध्या घरात जी परिस्थिती आहे, त्यामुळे कोणाला कोणाशी बोलण्याची संधीच मिळत नाहीये. म्हटलं निवांतपणे बोलूया. बोला ना बाबा. अमृता, आता तुझ्याकडे बघतोय ना, तेव्हा मला ती नुकतीच लग्न करून या घरात आलेली अमृता आठवते. नवी नवरी जिनी माप ओलांडलं आणि या घरात आली, आणि कायमची मेंदळे कुटुंबाची होऊन गेली. तो दिवस आणि आजचा दिवस, बरंच काही घडून गेलंय. कसं असतं, लग्न हे अर्ध समाजाने आपल्यावर लादलेलं असतं आणि अर्ध आपण प्रेमाने स्वीकारलेलं असतं. जसा जसा संसार फुलत जातो तसं लोक मागे पडतात आणि आपला संसार चालू राहतो. त्यामुळे ते नातं तोडणं फार अवघडून बसतं. बाबा, एक विचारू का? तुमच्यात आणि आईमध्ये कधीच भांडण नाही झालं? झालं की, का नाही झालं? संसार म्हटलं की भांडणं होणारच. असे कुठले नवरा बायको असतील ज्यांच्यामध्ये कधी वाद किंवा भांडणं झाली नाही? पण भांडणाचं महत्व केवढं आहे माहितीये का? चिमूटभर मिठा एवढं. जेवणात लागतं ना आपल्याला चिमूटभर मीठ, तसंच आहे संसारात सुद्धा. हेवे दावे, रुसवे फुगवे, काळजी, हुरहुर, सगळं चिमूट चिमूटभर पुरतं. पण अख्खं जेवणच जर मिठाचं झालं तर मात्र त्रास होतो. सतत वाद व्हायला लागले तर काय अर्थ आहे त्याला? बरोबर आहे. आमच्या संसारात तर आता मीठच मीठ आहे. हे बघ अमृता, तिलोत्तमा जे काही करतीये ते मला पटो अथवा न पटो, पण ती जे करतीये
ते इतर कुठल्याही सासूनं आपल्या सुनेकरता केलं नसतं. तिला तुझी काळजी आहे म्हणून ती हे सगळं करते. हो बाबा, कळतंय मला सगळं, पण हे बघ, मला तुझ्या मनाची चलबिचल समजू शकते म्हणून सांगतो. हे बघ, तिलोत्तमानं कितीही घाई केली तरी तू शांतपणे विचार करून निर्णय घे. जो काही निर्णय असेल तो, आणि त्या निर्णयावर ठाम राहा. बाबा तुम्हाला खरं सांगू का, मी ना आता कुठलाच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. बरोबर आहे, मी समजू शकतो तुझी मनस्थिती, पण आता तिलोत्तमानी मनावर घेतलंय म्हटल्यावर तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर रोज नवीन नवीन स्थळं येत राहतील आणि तुला बघण्याचा कार्यक्रम होत राहील. त्यामुळे तुला नक्की दुसरं लग्न करायचंय की नाही हे नक्की ठरव, आणि लवकरात लवकर ठरव, कारण कदाचित नंतर तुला विचार करायची संधीच मिळणार नाही. विचार करा. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखल तरीही मन करते हे फितोरी. तुझा हात हातात पडला अन शब्द धरात अडला, पण सूर तरीही होत बोल का. माई, मी फोन घेऊ का? नाही, जोवर रियाज पूर्ण होत नाही तोपर्यंत फोन घ्यायचा नाही. ठेवतो. माई, सारंग सरांचा फोन आहे, ते घरी आले असतील, आणि जर मी फोन नाही उचलला तर ते प्रश्न विचारत राहतील किंवा काळजी करत राहतील. उचलू द्या ना प्लीज. ठीक आहे, घे. हॅलो, बोला. सावली, मला जरा एक काम कर, जरा कपाटापाशी जा आणि त्या लॉकरमध्ये ना एक फाईल ठेवली आहे, तर मला जरा डिटेल्स हवेत, ते मला सांग. ऐका ना, मी जरा बाहेर आहे. बाहेर कुठे? मी एका कामासाठी बाहेर आले, पण तुमचं काम महत्वाचं असेल तर मी बबलू दादांना सांगू का? नाही, नको, राहू दे. बरं, तुम्ही कधी येणार आहात? हां, फूड मॉलला थांबलोय, पोचेन थोड्या वेळात. बरं. माई, सॉरी, मला निघावं लागेल. आता? हो. ठीक आहे. आज बऱ्यापैकी रियाज झालाय आपला, पण उद्या मला तारा तुझ्या सोबत हवी आहे. बरीच तयारी राहिली आहे आपली, कळलं का? हो, येते. येते मी. ये. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.